UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदेंची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। शिंदे मुख्यमंत्री पदाबाबत आणि चालू घडामोडींवर काय बोलणार, सर्वांचंच लक्ष। सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री। शिंदेंच्या पत्रकार परिषद घेण्यामागे नक्कीच काहीतरी बातमी असेल। शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा काहीतरी घडतं, संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री कोण होणार, लवकरच उत्तर मिळणार। वरिष्ठ नेत्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे, तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेणार, फडणवीसांकडून स्पष्ट। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार, आजच मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। 2022ला लहान भावाला सिंहासनावर बसवलं, एकनाथ शिंदेंनी आता मनाचा मोठेपणा दाखवावा, भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचा 1-2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरेंचं वक्तव्य। भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, भाजपनं शिंदेंना केंद्रीय गृहमंत्री पदाची ऑफर दिली असेल, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांचा टोला। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, मंत्रिपदाचं सूत्र देखील ठरवावं लागतं, संजय शिरसाट यांच्यासह बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। ठाकरे गटानं स्वतंत्र लढलं पाहिजे, ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या भावना, अंबादास दानवेंची माहिती। महायुतीकडून मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक, महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाही, मनसेच्या अविनाश जाधवांची माहिती। निवडणुकीत ईव्हीएमनं घात केला, ईव्हीएम बाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडणार, मनसे नेत्याची माहिती। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का बोलत नाही, आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न, प्रत्येक 3 मतांनंतर 1 मत विशिष्ट पक्षाला मिळण्याचा प्रोग्राम सेट केल्याचा संशय, पवार गटाचे प्रशांत जगताप यांचा आरोप। एकनाथ शिंदे हे तो सेफ है, मनीषा कायंदे यांचं ट्विट, मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कोणताही तणाव येणार नाही, कायंदेंचं वक्तव्य। काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला खोचक सल्ला। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी, दोन्ही सभागृहामध्ये नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय। केंद्राकडून माल वाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। सोनं 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,200 रुपये प्रति तोळा तर चांदी 89,000 रुपये प्रति किलोवर। निफाडमधील पारा 8.8 अंश तर मुंबईत उपनगरातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर, तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता। कुस्तीपटू बजरंग पुनिया 4 वर्षांसाठी निलंबित, डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्यानं नाडाची कारवाई, तर डोपिंग नियंत्रणाबाबत पक्षपाती वागणुकीचा बजरंग पुनियाचा आरोप। चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्त्वाची बैठक, भारत पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम, स्पर्धेच्या आयोजनाबाबत शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय होणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।